राहुल गांधी हे देशासाठी खूप मोठा खतरा आहेत. कारण ते बेवकूफ आहे. बाहेर जाऊन ते आपल्या देशाबद्दल, देशाच्या डेमोक्रेसीबद्दल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल ज्या प्रकारे बोलतात, यावरून समजते की त्या शक्तीच्या हाती कठपुतळी बनले आहे. तर चला मग पाहूया की राहुल गांधींनी असे बाहेर जाऊन काय स्टेटमेंट केले आहे की कंगनाला ते देशासाठी खतरा वाटत आहे. तर 2018 मध्ये जर्मनीत भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की भारताची सामाजिक व्यवस्था अस्थिर असल्याने देशातील काही तरुण आतंकवादी संघटना इसिस सोबत जोडत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदीचा जो सोशल डेव्हलपमेंट मॉडेल आहे तो पूर्ण मायनॉरिटीज, दलित आणि ट्रायबलच्या विरोधात आहे आणि हे वंचित वर्गांसाठी खूप घातक आहे. आणि या वास्तव्याला जोडून गांधी पुढे म्हणाले, भारतीय पुरुष स्त्रीला समानतेचं वागणूक देत नाही. आणि यानंतर 2022 मध्ये डीप स्टेट इटिंग इंडिया ॲलिगेशन संदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की भारतीय सीबीआय आणि ईडी या डिपार्टमेंटने राज्याची प्रत्येक स्थिती हे पाकिस्तानातील राज्यांसारखी केलेली आहे आणि अशामुळे प्रत्येक राज्याची सरकार ही अस्थिर होत चाललेली आहे. आणि पंतप्रधान मोदींवर गैरसमावेशक भारत निर्माण केल्याचा आणि जागतिक स्तरावर भारतीय लोकशाहीला प्रभावीपणे अवैध ठरवल्याचा आरोप गांधीने केला होता. आणि हेच नाही तर राहुल गांधीचे देशांतर्गत मुद्दे देखील देशाच्या हितासाठीच असतात. 2026 ची अर्थव्यवस्थेबद्दल राहुल गांधींचे असे म्हणणे आहे की देशामध्ये तरुण बेरोजगार संख्या वाढत चालली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशात उत्पादन घटत चालले आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूकदार भांडवल काढून घेत आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे घरगुती बचतीत मोठी घट होत आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे भारताचे सर्वात मोठे संकट म्हणजे शेतकऱ्यांकडे होत असलेले दुर्लक्ष. मग आता ह्या सर्व गोष्टी पाहता आपल्या सर्वांना इतकं समजलंच असेल की राहुल गांधी हे भारतासाठी खतरनाक नाही तर सुरक्षित आहे. तर फायनली मी कंगना रनौतला इतकं सांगू इच्छितो की आपल्या अशा स्वभावामुळे आपल्याला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हतं. आणि काम मिळत नसल्यामुळे तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे तुम्ही राहुल गांधी सारखे लोक आहेत त्यांच्यावर काढत असतात. स्वतः काही देशासाठी काम करत नाही आणि दुसरे करतात तर त्यांना पण करून देत नाही. कंगना, तुझ्या वागण्यात बीजेपीचा अजेंडा हा स्पष्टपणे दिसून येतो.